चोरीपके बियाण्याची गोष्ट. एका खेड्यात गणू नावाचा शेतकरी राहत होता. साधा, प्रामाणिक आणि मेहनती. पण त्या वर्षी पावसाने थोडा उशीर केला होता, पण अजूनही पेरणी बाकी होती. एक दिवस तो घरातील जुन्या कोठारातून बियाण्याची पिशवी घेऊन आला. पिशवी उघडली आणि त्याने हातभर बियाणं घेतला. त्या बियाण्यामध्ये एक लहानसा, बारीकसा, इंचित काळपट रंगाचं बियाणं होतं. बाकीची सगळी बियाणं टणक, चमकदार आणि आत्मविश्वासाने भरलेली होती. गणू बियाण्यांना म्हणालं, तुम्हा सगळ्यांना मी शेतात टाकणार आहे. तुमच्या अंगावर माती येईल, पाऊस पडेल, ऊन लागेल, पण त्यातून तुम्ही उगवाल. एक दिवस तुम्ही झाडं व्हाल, फुलं द्याल, फळं द्याल आणि माझं पोट भरेल. सगळी बियाणं आनंदाने हसली, पण ते एक लहान बियाणं मात्र थरथरू लागलं. ते हळू आवाजात म्हणालं, मला जमिनीत जाऊन गाडलाच नको आहे. अंधार होईल, दमटपणा येईल, किडे कीटक त्रास देतील, कदाचित मी मरून जाईन. मी इथे पिशवीत सुरक्षित आहे, मग का जाऊ मी जमिनीत? बाकीची बियाणं त्याला समजावू लागली. अरे, भिऊ नकोस. हो, जमिनीत थोडं कठीण असतं, पण तिथूनच तर आपलं खरं जीवन सुरू होतं. पिशवीत पडून राहिलं तर आपल्याला काहीच अर्थ नाही. खरी क्षमता तर जमिनीतच उमलते. पण ते लहान बियाणं म्हणालं, मला सुरक्षित राहायचं आहे. मी अंधार, माती, पद्धत, पिलेच हवाल, पावसाच्या थेंबांना घाबरतो. मला तिथे जायचंच नाही. गणू शेतात गेला. त्याने सारे बियाणं मातीमध्ये टाकले. ते लहान बियाणंही गणूच्या हातातून निसटून शेतात पडलं. त्याला नाईलाज झाला. मातीने त्याला झाकून टाकलं. जमिनीखाली अंधार दाटला. लहान बियाण्याला खरंच भीती वाटली. हे काय इतका अंधार, इतकी जड माती, मी कसा टिकणार? थोड्याच दिवसांत पाऊस आला. पाण्याचे थेंब जमिनीत शिरले. बियाणं ओली झाला. त्याच्या कवचाला तडे जाऊ लागले. बियाणं घाबरून म्हणालं, अरे देवा, मी तर तुटतोय. माझा कवच फुटतोय. हेच का शेवट? पण त्या फुटलेल्या कवचातून एक नाजूक हिरवा अंकुर बाहेर गोकावू लागला. त्या क्षणी बियाणाला जाणवलं, अरे हे संपलं नाही, ही तर सुरुवात आहे. अंकुर जमिनीखालून वर सरकू लागला. मातीने अडथळे आणले, पण त्याने हळूहळू ढकलून मार्ग तयार केला. काही किडे त्याला चावू लागले, पण त्याने हार मानली नाही. काही दिवसांनी तो अंकुर मातीबाहेर आला आणि त्याला पहिल्यांदा सूर्यप्रकाश दिसला. सूर्याने जणू त्याला मिठीच मारली. स्वागत आहे माझ्या लेकरा. तू अंधारातून प्रकाशाकडे आलास. आता तुझा प्रवास अजून सुंदर होईल. अंकुर आनंदाने थरारला. त्याला आता स्वतःचं आयुष्य मजायला लागलं. काळ जसजसा गेला, अंकुर झाड बनत गेला. वारा त्याला वाकवत होता. कधी पाऊस त्याला जड करून खाली झुकवत होता, तर कधी उन्हाची कडक किरणं त्याच्या पानांना करपवत होती. पण त्या सगळ्या कठीण परिस्थितीत झाड मजबूत होत होतं. एका दिवशी त्याच झाडावर पहिलं फूल उमटलं. सुगंध दरवळू लागला. लोक येऊन म्हणाली, वाह, किती सुंदर फुलं आली आहेत. झाड आनंदित झालं. त्याला आठवलं, जर मी पिशवीतच राहिलो असतो तर आज हा आनंद कधीच अनुभवला नसतं. काही महिन्यात झाडावर फळं लागली. गावकरी ती खाऊन तृप्त झाले. पक्षी, खारी, जनावरं सगळ्यांनी झाडाची फळं खाल्ली. कुणी सावलीत विसावलं, कुणी फांद्यावर झोपलं. झाड विचार करू लागलं, मी भीतीतून वाचलो, पण त्याच भीतीने जर मला अडवलं असतं तर हे सगळं मी देऊ शकलो असतो का? माझ्या अस्तित्वाचा उपयोगच झाला नसता. गोष्टीचा बोध त्या छोट्या बियाण्याने शिकवला. भीती आपल्याला रोखते, पण धाडस आपल्याला पुढे नेते. अंधार, संघर्ष, वेदना हे शेवट नसून नवीन सुरुवातीचा पाया असतात. सुरक्षिततेच्या कवचात राहणं सोपंच असतं, पण त्याने वाढ होत नाही. जोखीम घेतल्याशिवाय फुलं फळं येत नाहीत. आपली खरी किंमत जगाला तेव्हाच कळते जेव्हा आपण आपल्या भीतीवर मात करून पुढे जातो. अंतिम विचार. आपल्या आयुष्यात सगळ्यांनाच भीती असते. अपयशाची, नाकारला जाण्याची, संघर्षाची. पण खरी प्रगती त्या भीतीच्या पलीकडे आहे. जर एक छोटंसं बियाणं धाडस करून झाड होऊ शकतं, तर आपण का नाही?